घरातील जेवढे पुराण आहेत त्या सर्व पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण म्हणजे भागवत पुराण आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भागवत आहे. म्हणून गेली 2 दिवसापासून अत्यंत प्रेमानं आणि भगवंताविषयी अंतःकरणामध्ये भक्तिभाव जागृत करून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करता आहात. कालच्या कथेमध्ये आपण शेवटी प्रसंग सांगत होतो. भक्ती देवीच्या कष्टाची निवृत्ती करण्यासाठी, ज्ञानाला आणि वैराग्याला जागवण्यासाठी नारद महर्षी आनंद तटावर श्रीमद भागवत कथा करवत आहेत. सनकादिक हे 4 भाऊ ज्ञान आणि वैराग्याला जागवण्याकरता नारद महर्षींना भागवत सांगतायत. सनकादिकांच्या श्रीमुखातून आपल्याला भागवत श्रवण करायला मिळणार आहे. म्हणून अनेक ऋषी मुनी त्या आनंद तटावर भागवत कथेचा आनंद घेण्याकरता आलेले आहेत. ज्यांच्यापर्यंत बातमी पोहोचलेली नाही त्या प्रत्येक साधूंपर्यंत भृगु ऋषी जात आहेत आणि सगळ्या साधूंना भागवत कथा श्रवण करण्याकरता आनंद तटावर घेऊन येत आहेत. फार सुंदर व्यासमंच त्या आनंद तटावर लावलेला आहे. सनत कुमारांकरता 4 आसन बनवलेले आहेत. त्या 4ही आसनावर 4 भाऊ विराजमान आहेत. नारद महर्षींसाठी स्वतंत्र आसन बनवलेलं आहे. त्या आसनावर स्वतः नारद महर्षी विराजमान आहेत. ज्यांच्या कष्टाची निवृत्ती करण्यासाठी, ज्या ज्ञानाला आणि वैराग्याला जागवण्यासाठी ही भागवत कथा चालू आहे, त्या भक्ती देवीला ज्ञान वैराग्यांना सोबत घेऊन आनंद तटावर येण्याची विनंती केल्या जाते. भक्तिमती माता ज्ञानाला आणि वैराग्याला घेऊन आनंद तटावर आल्यानंतर आनंद तटावर मातेचं आगमन त्या आनंद तटावर झाल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आला आहे. कारण भागवत कथा श्रवण करण्याकरता भक्तीही असावी लागते. भागवत कथा श्रवण करण्याकरता अंतःकरणामध्ये थोडंसं ज्ञानही असावं लागतं. आणि कथा ऐकल्यानंतर प्रपंचाविषयी आपल्याला थोडासा त्याग निर्माण होण्याकरता अंतःकरणामध्ये थोडासा त्यागही असावा लागतो. सनत कुमार नारदजींना भागवत सांगतायत. भागवत कथेला प्रारंभ करण्याच्या अगोदर नारद महर्षीने सनत कुमारांना फार गोड प्रश्न विचारला. कालच्या कथेमध्ये आपण तो प्रश्न सनत कुमारांना विचारला होता की महाराज, ज्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं भजन चालू आहे, जो प्रापंचिक जीव भगवंताची भक्ती प्रेमानं करतो आहे, असा भक्ताने जर आपल्या जीवनामध्ये भागवत कथा श्रवण केली तर या भागवत कथेने भक्ताचा उद्धार निश्चित रूपाने होईल. परंतु जो माणूस आपल्या जीवनामध्ये कधीही सत्कर्म करत नाही, जो माणूस आपल्या जीवनामध्ये कधी दानधर्म करत नाही, जो माणूस आपल्या जीवनामध्ये अखंड पापकर्मच करत राहतो, अशा पापी माणसाचा भागवत कथेने उद्धार होईल का? हा प्रश्न विचारल्यानंतर सनत कुमार नारदजींना फार गोड उत्तर देत आहेत. की ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगाः क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. ए मानवा पाप कृतस्त सर्वदा, ज्या माणसानं आपल्या जीवनामध्ये जीवनभर पापकर्म केलंय त्याचाही उद्धार भागवत कथेने होतो. एवढा महिमा या श्रीमद भागवत ग्रंथाचा आहे. नारद महर्षी म्हणतात, बापरे बाप, अरे एखाद्या पापी माणसानं भगवत कथा श्रवण केल्यानंतर त्याचाही उद्धार होऊ शकतो.
सनत कुमार म्हणतात, नारदजी, एखाद्या पापी माणसानं आपल्या जीवनामध्ये भगवत कथा श्रवण केल्यानंतर त्याचा उद्धार होईल याच्यात काहीच नवल नाही हो. एखाद्या माणसाचं जीवन पाप कर्म करता करता जर संपलं, एखादा माणूस जर पाप करता करता मरण पावला आणि त्या पाप कर्म करणाऱ्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या नावानं जरी आपण भगवत कथा आपण करत असाल, तर त्या मेलेल्या माणसाचा उद्धार सुद्धा या श्रीमद भागवत ग्रंथाने होतो. ती कथा आपण जर आपल्या जीवनामध्ये प्रेमानं करत असाल, तर आपल्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार या कथेने होऊ शकतो. म्हणून कथा ऐकण्यापेक्षा कथा करवणारे माणसं फार भाग्यवान असतात. आपल्या गावातील कथेचे यजमान, काय नाव त्यांचं, गंगाधर पाटील काळे, त्यांचा तर भागवत कथेने उद्धार होणारच आहे. परंतु कथेचे यजमान ते स्वतः असल्यामुळे त्यांच्या कुळाचा सुद्धा यापूर्वी जी जी माणसं त्यांच्या कुळामध्ये होऊन गेली असतील त्यांचाही उद्धार या भागवत कथेने होतो. एवढा महिमा या कथेचा आहे. म्हणून जीवनभर पापकर्म करता करता एखादा माणूस मरण पावतो, त्याच्या नावानं कथा केल्यानंतर त्याचा उद्धार कसा होतो हा प्रश्न ज्यावेळेला नारद महर्षी विचारतायत, त्यावेळेला सनत कुमार नारदजींना फार गोड कथा प्रसंग सांगतायत. सनत कुमार म्हणतायत, नारदजी, विशालापुरी तीर्थक्षेत्रावर एक आत्मदेव नावाचे पंडित राहत आहेत. आत्मदेव या शब्दाचा अर्थ असा होतो, आत्म्यात ज्यानं देवत्वाचा वास केला त्याला आत्मदेव असं म्हणतात. आपला आत्माच देव आहे असा जो प्रापंचिक जीव मानत असेल दादा, तो प्रत्येक जीव हा आत्मदेवच आहे. म्हणून आपला आत्मा हा देव आहे असं मानणं फार महत्वाचं आहे. आपण जर समाजाचा द्वेष करत असाल, आपण जर दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करत असाल, तर आपण देवाचा द्वेष करतो असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये देवच आहे. म्हणून जो आपल्या आत्म्याला देव मानतो त्याला आत्मदेव असं म्हणतात. आत्मदेव हे अत्यंत प्रकांड पंडित विद्वान आहेत. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला सत्कर्म करण्याची इच्छा आत्मदेवाची होते, आत्मदेवजी फार प्रेमानं सत्कर्म करतायत. स्वतः ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाच्या जीवनातले दादा कर्म सांगत असताना भगवत तत्व प्रणाली आपल्याला असं सांगते की ब्राह्मणाच्या जीवनातले दादा काही कर्म आहेत. ब्राह्मण आपल्या जीवनामध्ये त्याने काय कर्म केले पाहिजेत? ब्राह्मणाच्या जीवनातले फार चांगले कर्म आहेत. क्षमो दमो तपस्सौश्च शांतिरार्जव एवच ज्ञानम विज्ञान आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. ब्राह्मणाच्या जीवनातला स्वभाव असला पाहिजे, ब्राह्मणाकडे क्षम असला पाहिजे, ब्राह्मणाकडे दम असला पाहिजे, ब्राह्मणाकडे शांती असली पाहिजे, ब्राह्मणाकडे लोकांना क्षमा करण्याची क्षमता असली पाहिजे. हे गुण ज्या ब्राह्मणाकडे असतात तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून आत्मदेव आपल्या जीवनामध्ये अखंड परमार्थ करतायत, सत्कर्म करतायत. परंतु आत्मदेवाच्या जीवनामध्ये दादा एक फार मोठं दुःख आहे. आत्मदेवाच्या जीवनातलं दुःख सांगत असताना सनकादिक नारदजींना सांगतात, नारदजी, आत्मदेवाच्या जीवनामध्ये पुत्र प्राप्ती नसल्यामुळे आत्मदेव फार दुःखी आहेत आणि पुत्राची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये घडावी याच्याकरता आत्मदेवजी प्रपंचाचा कंटाळा आला. आत्मदेवजी विचार करतात, आपल्या जीवनामध्ये एवढे दिवस आपण प्रापंचिक जीवन जगतो आहोत, एवढी भगवंताची साधना अहोरात्र आपल्या जीवनामध्ये चालू आहे, देवानं आपल्या घरी पुत्राची प्राप्ती का दिली नाही? आपल्याला एखादा पुत्र असावा. आत्मदेवाला राग येतो. रागाच्या भरामध्ये आत्मदेवजी भगवंताचं दर्शन करण्याकरता अरण्यामध्ये निघून जात आहेत. अरण्यामध्ये एक साधू ज्यावेळेला आत्मदेवाला भेटतात, ते साधू ज्यावेळेला आत्मदेवाचा चेहरा पाहतात त्यावेळेला साधू त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारतायत, कथम रोदिशी विप्रत्वम का ते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मय्यम स्वस्य दुःखस्य कारणम.
पंडितजी तुम्ही तर फार विद्वान दिसता आहात. तुमचा चेहरा मला सांगतो की तुम्ही कुलब्राह्मण आहात आणि आज तुम्ही स्वतः उदास का आहात. ब्राह्मणाचं दर्शन जर एखाद्या सर्वसामान्य जीवाला झालं तर माणसं आनंदित होतात. आज तुम्ही स्वतः दुःखी का दिसताय. तुमच्या दुःखाचं कारण काय. कावी मऊ तुम्ही कुठून आलात. स्वस्य दुःखस्य कारणम तुमच्या दुःखाचं कारण मला सांगावं. त्यावेळेला आत्मदेवजी त्या साधूला आपल्या जीवनातलं दुःखाचं कारण सांगत असताना म्हणतायत, मी माझ्या जीवनामध्ये अखंड परमार्थिक साधना केली आहे. ज्या ज्या वेळेला सत्कर्म करण्याची वेळ आली मी त्या वेळेला सत्कर्म केला. ब्राह्मण असताना सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये एखादा माणूस गरीब जर असेल तर त्याला मी दानही केलं. हे सगळे सत्कर्म करत असताना माझ्या जीवनामध्ये दुःखावर दुःख का येत आहेत. माझ्या जीवनामध्ये मला अजून पुत्राची प्राप्ती का नाही आहे. मला पुत्राची प्राप्ती हवी आहे. मला पुत्र हवा आहे असं म्हटल्यानंतर ते संत थोडेसे हसायला लागत आहेत. संत म्हणतात, महाराजजी पंडितजी तुम्ही इतके विद्वान असताना प्रपंचामध्ये फक्त पुत्राची प्राप्ती नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात. अरे पुत्र मिळून तरी जीवनामध्ये काय कामाचे आहेत. राजा सगराला 60,000 पुत्र होते, परंतु एकही पुत्र राजा सगराला कधी आनंदी करू शकला नाही. पुत्र पुत्र बनून काय कराल. आपल्या जीवनामध्ये पुत्राची प्राप्ती कशाला हवी आहे. ते संत आत्मदेवाला सांगतायत, आत्मदेवजी एक वाक्य लक्षात ठेवा. तुम्हीही सगळे फार प्रेमानं ऐका बरं. मला असं वाटतंय ते संत आत्मदेवाला सांगतायत, आत्मदेवजी एखाद्या वेळेला आपल्या घरी जर आपल्याला एखादा पुत्र असेल तर समजावं आपल्यावर देवाची कृपा आहे. ते संत काय म्हणतात, एखाद्या वेळेला आपल्या घरी जर आपल्याला पुत्राची प्राप्ती असेल तर समजावं देवाची आपल्यावर कृपा आहे. आणि आपल्या घरामध्ये जर एकही पुत्र नसेल तर समजावं देवाची आपल्यावर फार विशेष कृपा आहे. काय कराल आपल्या जीवनामध्ये पुत्र प्राप्त करून. पंडितजी तुम्ही विद्वान आहात हो. तुमच्या घरामध्ये एखादा पुत्र जन्माला आला आणि तो जर दुष्ट निघाला, तो जर रावणासारखा निघाला, त्याचे विचार जर कंसासारखे असतील तर असे पुत्र जीवनामध्ये मिळून तरी काय कामाचे आहे. जीवनामध्ये दादा एक पुत्र असावा, परंतु तो फार चांगला असावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तीनही लोकांमध्ये आपल्या मुलाची कीर्ती व्हावी असा एखादा पुत्र आपल्या जीवनामध्ये असावा. नाहीतर 100 असून काय कामाचे आहेत. कौरवासारखे 100 पुत्र जरी असले तरी आपल्या जीवनामध्ये काय कामाचे आहेत. भक्त प्रल्हादासारखा एखादा पुत्र असावा की जो आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरता अखंड देवाचं भजन करणारा असावा. परंतु आत्मदेवजी म्हणतात, नाही महाराज, मला माझ्या जीवनामध्ये पुत्राची प्राप्ती झालीच पाहिजे. ते संत सांगतायत, आत्मदेवजी मी तुमच्या मस्तिष्कावरशी रेषा वाचली आहे. तुम्हाला या जन्मामध्ये काय 7 जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. तुम्हाला एका जन्मामध्ये नाही तर 7 जन्मामध्ये कधीही पुत्राची प्राप्ती होणार नाही. किती जन्मामध्ये. 7 जन्मामध्ये तुम्हाला पुत्राची प्राप्ती होणार नाही अशा संतांनी भविष्यवाणी केल्यानंतर आत्मदेवजी म्हणतात, महाराज माझ्या नशिबामध्ये जरी 7 जन्मामध्ये पुत्राची प्राप्ती नसली तरी माझा संतांवर फार मोठा विश्वास आहे. आणि तुम्ही संत आहात. संत आपल्या जीवनामध्ये दादा काय करू शकत नाही. तो संत रेड्यामुखी वेद बोलवू शकतात. संत निर्जीव अशी भिंत चालवू शकतात. संत आपल्या जीवनामध्ये काय करू शकत नाही. संत आपल्या जीवनामध्ये सदेह वैकुंठाला जाऊ शकतात. एवढी संतांमध्ये ताकद आहे. आमचा संतांवर विश्वास आहे. संताची पायी हा माझा. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी
सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा